माझ्या बाबतीत 3 वेळा झाले, 3 वेळा मी बटन प्रेस केलं, चौथ्यांदा मी त्या सरांनी दाबल्यानंतर आता मॅडम मी गेलो टेस्ट करून आलो. पहिल्यांदा वरनं दाबत आलो, लास्ट बटन दाबायचं एकदा दाबलं तर लागत नाही, जोरात दाबलं तरी लागा नाही, दुसऱ्यांदा दाबल्यानंतर ते आवाज. पण त्याच बटनावरती क्लिक केल्यावरच मतदान होतंय ना. ऐका 2 मिनिटं ऐका माझं. त्यामध्ये बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, तिन्ही बटन म्हणजे 3 मतदान केल्याशिवाय पुढचं बॅलेट सुटत नाही. आणि यांना दाबायला लागलेलं आहे थोडं जोरात, पण मतदान झालेलं आहे. झालं ना मतदान. हे केलं की जोरात दाबलं मी मतदान करायला गेलो, पहिल्यांदा आपलं आवाजाने एक लाल बटन लाईट आपलं त्यालाही आवाज आला नाही. तिसरं दाबलं, तिसऱ्याला फक्त लाल लाईट लागला. मॅडमला म्हटलं म्हणजे एकाच फक्त लाईट लागले, बाकीचं लागले नाही, तर परत एकदा करा म्हटले. परत केल्यानंतर मग तसं लाईट लागली नाही, आवाज मतदान झालं मी काय बोलते त्यांना माझं 1 मिनिट ऐका. शेवटी मतदान होणं गरजेचं आहे. एखादं बटन जास्त वेळ दाबायला लागलं असेल तर आपण अजूनही ते बदलू शकतो, त्याच्यात काही अडचण नाहीये. मतदान जर झालं नसतं ना तर इतक्या लोकांचं पुढं बॅलेट सोडता आलं नसतं. मुरगुड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकमध्ये प्रभाग क्रमांक 9-1 मधून संध्याकाळी 5च्या दरम्यान फोन आला होता. मी त्या ठिकाणी स्वतः भेट दिलेली आहे. मतदारांचं असं म्हणणं होतं आणि उमेदवारांचं सुद्धा की तिथलं बटन दाबलं जात नाहीये. पण बेसिकली आपल्याकडे मतदान आता 3 उमेदवारांना करायचं होतं एका बॅलेटवरती. 3 मतदान केल्याशिवाय पुढचं बॅलेट सोडता येत नाही. त्यामुळे जर 2च ह्यांना केलं आणि तिसऱ्या ह्याला जर केलं नसेल तर पुढचं बॅलेट सुटतच नाही. त्यामुळे दोघांनाच मतदान झालं आणि तिसऱ्याला नाही झालं असं होत नाही. तिघांनाही मतदान झालेलंच आहे आणि त्यामुळेच बॅलेट फ्री झालं आणि पुढचं म्हणजे पुढचा जो मतदार होता त्याला मतदान करण्यात आलेलं आहे. त्यामुळं मतदान रेकॉर्ड नाही झालेलं किंवा त्याची नोंद नाही झालेली असं कुठलाही प्रकार झालेला नाही. त्यांचं काय मत आहे मॅडम की आम्ही धनुष्यबाणाला मतदान केलं पण त्याला प्रॉफिट झालं, दुसऱ्या उमेदवाराला झालं असा त्यांचा आरोप आहे आणि याला राजकीय दबाव असल्यामुळे सकाळपासून तक्रार दुर्लक्ष केलं. नाही, अशी कुठलीही तक्रार माझ्याकडे तर आली नव्हती आणि माझ्याकडे आल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. मी केंद्रावरही विचारलं तर केंद्रावर सकाळपासून व्यवस्थित मतदान सुरू होतं.